नरेंद्र मोदी असेल, फडणवीस असेल, हे फक्त सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराला वलय देणारी जी व्यवस्था भाजपने निर्माण केलेली आहे. येणाऱ्या मनपा निवडणुकीत शिंदेची कोंडी करण्याचा भाजपचे प्रयत्न होत असल्याचं बोलले जात आहे. नाही, प्रत्येक ठिकाणी आहे. त्यांच्या अनेक मंत्र्यांनी याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे शिंदे सेनेच्या. त्यामुळे जे महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार आहे, या सरकारमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं ते खऱ्या अर्थानं सूचक आहे. मी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, पण मला काहीच नाही, मी तर आता एकदम भ्रष्टाचारी भाजपच्या सोबत आहो. मग नरेंद्र मोदी असेल, फडणवीस असेल, हे फक्त सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराला वलय देणारी जी व्यवस्था भाजपने निर्माण केलेली आहे, असे संकेत अजित पवारांनी 2 दिवसाच्या पहिले दिलेले आहेत. आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका बिनविरोध करण्याचा जो प्रयत्न चालू झालेला होता, जवळपास 67 महानगरपालिकेचे सदस्य भाजप आणि शिंदे सेनेचे निवडून आले. त्यांच्यावर आरोप जे होतात आहेत, आता पुराव्यासहित आरोप होतात आहे की कोट्यावधी रुपये, पोलिसांचा दबाव, अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये वातावरण जे सुरू झालेलं आहे, हे लोकशाहीसाठी खऱ्या अर्थानं भूषणावं नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीला कलंक लावण्याचं काम भाजप आणि महायुती सरकार करते आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं.